कोण काय मागच्या गोष्टी खाजवत बसल्यात त्यात काय मला इंटरेस्ट नाही. ज्याला सकारात्मक पाऊल टाकायचं आहे तो मागे वळून पाहत नाही. आम्ही मागे वळून पाहत नाही, लक्षात घ्या. आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही. आम्ही भविष्य पाहतो. ते 2014ला काय झालं, 1918ला काय झालं, 1857च्या बंडामध्ये तुमचा विचार असा होता, 1622ला मग असं होतं. किती मागे जाणार आहात तुम्ही? किती मागे जाणार? आमची भूमिका स्पष्ट आहे की भविष्याकडे पहा. आज या महाराष्ट्राचा उज्ज्वल भूतकाळ असताना या राज्याचं वर्तमान आणि भविष्य खतम करण्याचं काम यशवंतशी गट, देवेंद्र फडणवीस, अमित शहा हे सगळे लोक करतायत. नाही, पण महायुतीतले कोणी नेते त्यावर काही ठोस भाष्य करत नाहीये. फडणवीसांची प्रतिक्रिया आली आहे की जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्यावर, म्हणजे ते कौटुंबिक आहे, त्यावर पुढे काय बोलणार, पण पुढचं जे काय आहे माझं राजकीय ज्ञान आहे आणि पुढे तुम्हाला कळेलच की योग्य वेळेस राजकीय ज्ञान त्यांचा आवाजच आहे. श्रीकृष्णाने भगवद्गीता लिहिली, तो एक महान ग्रंथ होता. त्यानंतर फडणवीस नवीन गीता लिहिणार आहेत ना. बाकी सगळे या राज्यामध्ये मूर्ख आहेत. आम्हाला माहिती आहे राजकारण. त्यांच्या आधीपासून आम्ही या राज्याचं राजकारण बघतो. फक्त आम्हाला कोणी नरेंद्र मोदी आणि अमित शहानी, बरं का, त्यांच्या मेहरबानीने आम्ही मुख्यमंत्री झालो नाही, एवढंच. पण मुख्यमंत्री होणं म्हणजे फक्त राजकारण कळणं असं होत नाही. आणि हाताशी यंत्रणा असणं, पोलीस, ईडी, सीबीआय म्हणजे मी सर्व असं होत नाही. तात्पुरती व्यवस्था आहे. आपल्याला जे मिळालेलं आहे ते संयमानं सांभाळा.